आम्ही एक तक्रार केली होती, प्रांजलनीच केली होती. अजितदादांनी भाषणात असं म्हटलं होतं, तलाव पण भरले जात आहेत, त्याची काळजी करू नका, पण त्याकरता उद्याच्या 7 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने 3 मशीन येणार आहेत. 1, 2, 3 मशीन मध्ये आम्ही ज्याला विनंती करतो त्या महायुतीच्या उमेदवारावरून 2 नंबरचे नाव आहे, त्याच्या घड्याळाच्या चिन्हावरच्या बाजूचं बटन दाबा. तर जसे हर्षवर्धन व दत्ताबाबूने सांगितलंय तशा प्रकारे आम्ही दिल्लीमध्ये मोदी साहेबांची, अमित साहेबांची म्हणून केंद्राचा पैसा आणू, राज्याचा पैसा मी एकनाथ शिंदे देवेंद्र त्याबद्दल काळजी घेऊ नका. त्याच्यानंतर ही तक्रार केल्यानंतर इलेक्शन कमिशनने त्याचं कॉग्निजन्स घेतलं आणि त्यांना सांगितलं या अनुषंगाने लक्ष खालील तरतुदीकडे करण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाद्वारे आदर्श आचारसंहितेचा अनुषंगाने राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांकडे निर्मित आलेल्या सूचना क्रमांक 7/6 येथे आदर्श आचारसंहिता लागू झाल्या कारणाने मंत्र्यांद्वारे असे कोणत्याही प्रकारचे आर्थिक अनुदान घोषित करता येऊ नये. तरी आपणास याद्वारे समज देण्यात येत आहे की वरून नमूद तरतुदीचा भंग झालेला आहे. आपली स्तरावरून अशा प्रकारचे होणार नाही याची दक्षता घ्यावी. तरीही वारंवार अशी आमिष दाखवण्यात आली, वारंवार असे स्टेटमेंट्स देण्यात आले आणि त्याच्यामुळे आचारसंहिता नावाची गोष्ट महाराष्ट्रात अस्तित्वात आहे असं आम्हाला कधी वाटलंच नाही. निवडणूक आयोग हे कम्प्लीट फेल झालं महाराष्ट्राच्या ऑपरेशन. मशीन स्लो झाल्या, नावं गाळली गेली, डिलिटेड झाली. हे मुद्दामून केलं का काय केलं हे समजायला मागतं.